नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उन्हाळी लागणे, उन्हाळीची लक्षणे, कारणे व उपाय. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढल्यामुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे लघवीच्या मार्गात जळजळ होणे किंवा लघवीला आग होणे या त्रासाला सामान्य भाषेत उन्हाळी लागणे असे म्हणतात. आता उन्हाळी लागण्याची काही लक्षणे पाहू. लघवी करताना भयंकर जळजळ किंवा आग होणे, वारंवार लघवीला होणे, थेंब थेंब लघवी होणे, लघवीचा रंग गडद पिवळा किंवा लालसर होणे, पोटात किंवा कमरेत वेदना, कळ येणे, ताप किंवा मळमळ होणे, ही झाली लक्षणे. आता त्याची कारण. शरीरात पाण्याची कमतरता हे पहिलं कारण आहे. उन्हाळ्यात घामावाटे पाणी जास्त गेल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे उन्हाळी लागते. दुसरं कारण आहे कमी पाणी पिणे. पुरेसे पाणी न प्यायल्याने लघवीतील आम्लता वाढते. तिसरं कारण आहे युरिन इन्फेक्शन, त्याला आपण युटिया असंही म्हणतो. उष्णतेमुळे लघवीच्या मार्गात बॅक्टेरियाचा संसर्ग होतो आणि उन्हाळी लागते. चौथं कारण आहे अतिउष्णता. सध्या प्रचंड ऊन आहे. रणत्या उन्हात राहिल्यामुळं शरीरात उष्णता वाढते. पाचवं कारण आहे मूतखडा असू शकतो. मूत्राशयात खडा असल्याची लक्षणं असू शकतात. त्यावेळेस सुद्धा आपल्याला असं उन्हाळी लागल्याचे लक्षण दिसू शकतात. उन्हाळी लागल्यास त्याचे उपाय काय करावेत. पहिला उपाय आपल्याला सांगता येईल की भरपूर पाणी प्या. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. दुसरा उपाय नारळ पाणी प्या. शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी नारळ पाणी एक सर्वोत्तम उपाय आहे. तिसरा उपाय लिंबू सोडा प्या. लिंबू पाण्यात चिमूटभर सोडा जो आहे तो खाण्याचा सोडा टाकून पाणी प्यायचंय, त्यामुळे जळजळ कमी होते. चौथा उपाय बडीशोप आणि खडीसाखर पावडर समप्रमाणात मिसळून पाण्यासोबत घेतल्यास यापासून आराम मिळतो. पाचवा उपाय नैसर्गिक सरबते जसे की कोकम सरबत, कैरीचे पने यासारखे काही ताक सुद्धा आपल्याला सांगता येईल, हे पिणं आवश्यक आहे. सहावा उपाय धने, जिरे आणि खडीसाखर पाण्यात भिजवून ते पाणी प्या. सातवा उपाय लघवीच्या जागेची स्वच्छता राखा आणि जास्त वेळ लघवी रोखून धरू नका. जास्त काळ राहिला तर त्याचाही त्रास होतो किंवा उन्हाळी लागू शकते. तर हे झाले काही उन्हाळी लागण्याची लक्षणे, त्याची कारणे, उपाय. आपल्याला या व्हिडिओ संदर्भात काही सूचनाही द्याव्याशा वाटतात. जर त्रास 2-3 दिवसापेक्षा जास्त काळ राहिला किंवा ताप आला तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.